नमस्कार. आपण ऐकत आहात मोहब्बत भाग 41. हो. मग अजून कशाबद्दल बोलणार? तुम्हाला नक्की काय वाटले? ती संशयाने सत्याकडे पाहत म्हणाली. तिला आता त्या दोघांचा संशय येत होता. मला? मला काय वाटणार अजून? मलाही हेच वाटलं. सरांनी आपले दोन्ही खांदे उडवले. मला थोडीच वाटणार की मी तुमच्या लग्नाचे ठरवावे असं तू मला विचारशील. ते शेवटचे वाक्य जरा हळूच बोलतात. सत्या डोळे विस्फारून त्यांच्याकडे बघायला लागतो. काय म्हणालात सर? तिलाही ऐकायला गेलो होतं खरं, पण तिला आपल्या कानावर आता विश्वासही बसत नव्हता, की सर असं काही बोलतील. पण त्या वेडीला कुठे माहीत होतं, की सरांना तर या दोघांबद्दल सगळंच सगळं माहीत होतं. अगं मी कुठे काही म्हणालो? त्याचे सर गडबडले. त्यांनी सत्याकडे पाहिलं, तर सत्याने "काय हे सर?" असं डोळ्यांनीच खुणावलं. अगं म्हणजे मी तर केसबद्दलच बोलत होतो, की आता जास्त वेळ वाया घालवता येणार काही अर्थ नाही. लगेच तुम्ही त्या हवेलीवर जाऊन शोध घ्या बरं. सरांनी स्वतःला सावरत म्हटलं. सत्या त्यांची होणारी गडबड पाहून गालातल्या गालात हसत होता. पण असं की या दोघांना दिसता कामा नये. सर, खरंच वाटतं तुम्हाला की ही केस आम्ही घ्यावी? आता परत मनात आरोहीच्या भीती निर्माण व्हायला लागली होती. अर्थातच, ही केस तुम्हीच सॉल्व्ह करू शकता आणि माझी परत एकदा मान ताठेने वर कराल याची मला पूर्ण खात्री आणि सोबत विश्वासही आहे. ते तिला थोडं हसून बोलतात. पण सर, ती आपल्या हाताची परत चुळबुळ करत म्हणते. नक्की काय प्रॉब्लेम आहे आरोही? तू इतकी का पॅनिक होत आहे? आता मात्र सत्यालाही राहत नाही. तोही परत तिचं घाबरणं नोटीस करतो. ज्याचं त्यालाच काय, कामटे सरांनाही आश्चर्य वाटतं. अगं तुझ्यासारखी धाडसी मुलगी मी पाहिली नाही आतापर्यंत. आणि अशी केस आपल्याकडे पहिली थोडीच आली आहे. तो तिच्याजवळ जात तिला समजावत म्हणतो. हो सर, मान्य आहे. पण ही केस वेगळी आहे सर. ती आपली भीती दाबत म्हणते. तुम्ही बोला, मी आहे बाहेर. सरांच्या लक्षात येतं की आता दोघांना प्रायव्हसीची गरज आहे. म्हणून सर तिला समजाव असं डोळ्यांनीच खुणावत त्याची पाठ थोपडून बाहेर जातात. इथे बस बघू. सर बाहेर गेल्याचं बघून तो तिला एका खुर्चीवर बसवत बोलतो. तिथेच टेबलवर असलेली एक पाण्याची बॉटल तिला देत आधी प्यायला लावतो पाणी. ती त्याचं तीही त्याचं गपगुमान सर्व ऐकते आणि पाणी पिऊन शांत होते. हं, आता बोल. कसली एवढी भीती वाटत आहे तुला? ती शांत झाली हे समजताच तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिचे हात चोळत तिला प्रेमाने विचारतो. सत्या, तुला माहित नाही का की समजतच नाहीये? ती त्याच्या डोळ्यात पाहून इमोशनल होत बोलते. अगं हो राणी, तू सांगितलंच नाही तर कसं कळणार मला तुला नक्की काय म्हणायचं आहे? तिच्या डोळ्यात नकळत वाहत आलेले अश्रू तो हलकेच अंगठ्याने पुसत तिला हळूच म्हणतो. तुला त्या हवेलीचा इतिहास माहित नाही का सत्या? अरे आत्ताच कामटे सरांनी सांगितलं ना की तिथे एकदा आत गेलेला माणूस शक्यतो बाहेर पडत नाही किंवा त्याचा सापळाच होऊन बाहेर पडतो. मग तरीही तू कसं काय इतका कूल वागू शकतो? ती आता थोडीशी चिडलीही होती. त्याचं असं कूल राहणं तिला खटकत होतं. हो, पण आपण असंच आत जाणार आहोत का? अगं अख्खी टीम आपण घेऊन जाणार आहोत. प्रिकॉशनही घेणार आहोत. आणि तसंही माझ्यासोबत माझी झाशीची राणी असताना मला कशाला डर आहे कुणाची? तो वातावरण कूल होण्यासाठी, तिला शांत करण्यासाठी बोलतो. खरं तर त्याला ती का रागवत आहे याची कल्पना आली होती. खरंच, तिथं आत जाणं म्हणजे साक्षात यमदेवतेला आव्हान केल्यासारखंच होतं. पण ते करणंही सध्या गरजेचं होतं. आपल्या मृत्यूपेक्षाही तिथलं सत्य शोधून काढणे सत्याला आता गरजेचं वाटत होतं. अरे यार, कसं समजावू तुला? ती फारच अगतिक झाली होती. तिने आपल्या कपाळालाच बोलता बोलता हात लावला आणि खाली मान घातली. तू एक सांग, माझ्यावर कसले तरी संकट येणार असं कळालं तर त्या संकटाच्या आधी तू माझ्यासमोर उभा राहशील की नाही? त्याने तिचा हात पकडत बोललं. अर्थातच, यात काही विचारण्यासारखं आहे. तूही माझ्यासाठी करशील असाच हा माझाही विश्वास आहे. ती आता तोंड वर करून त्याच्या डोळ्यात आरपार पाहत बोलते. मग झालं तर बस.
हा विश्वासच आपल्यात कायम ठेवायचा आहे. आणि हो, त्या हवेलीत नक्की असं काय आहे, काय घडते हेही जाणून घ्यायचे आहे आपल्याला. काय माहीत तिथे गुंड लोक असतील, जे या हवेलीच्या मागे असणाऱ्या इतिहासाचा गैरफायदा उठवत असतील तर? त्याने आपल्या मनातली शंका बोलून टाकली. जो तो इतका वेळ त्या हवेलीच्या बाबत हाच विचार करत होता. अरे हो, मी असा विचारच केला नाही. तो बोलत तो बोलताच ती क्षणभर त्याच्याकडे एकटक पाहते आणि त्याचं बोलणं तिला पटतंही कुठेतरी. हम्म, मी हाच विचार करत आहे, की असं काहीतरी असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे मला आज जायचं आहे. खरं खोटं जाणून घ्यायचं आहे. तो एका निर्धाराने बोलला. पण तूच जर मला साथ नाही दिली, अशी वेड्यासारखी रडत बसलीस, तर मला सांग, मी कसं पुढे सत्य शोधू? आरू, मला तू हवी आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तुझी साथ हवी आहे. देशील नाही अशी साथ जन्मभर? त्याने भाऊक होऊन तिच्यासमोर हात केला. शेवटपर्यंत. तिने एवढंच बोलून त्याच्या हातावर आपला हात दुसऱ्या सेकंदाला ठेवला. तसा त्याने हात दाबून हलकं स्मित केलं आणि त्यावर आपले ओठ टेकवले. दोघं शांत होऊन एकमेकांना अनुभवत होते. तिने आपल्या अश्रूंबरोबर त्याचेही अश्रू आता हलकेच पुसले आणि तसंच खुर्चीत बसून त्याला मिठी मारली. त्यानेही आपली मिठी घट्ट केली. का माहीत नाही, पण सध्या दोघं एक वेगळे क्षण जगत होते. परत आपण सुखरूप बाहेर येऊ ना, याची भीती कदाचित दोघांनाही वाटत असावी. चला, ज्युनियर इन्स्पेक्टर आरोही मॅडम, तयारीला लागा. तो हसून तिच्या मिठीतून बाहेर पडत म्हणतो. तशी तीही आपल्या भावनांना कंट्रोल करत मिठीतून बाहेर येते. दोघंही आता तयार असतात या वेगळ्याच एका लढाईसाठी. जी नक्की कोणाबरोबर होणार ते सध्याला तरी दोघं सांगू शकत नव्हते. ही इथे काय करते? दोघं कामटे सरांसोबत त्या हवेलीवर पोहोचताच त्यांना समोरच तीच रुपाली दिसते. जशी आरोही रागात तशी आरोही रागात सत्याकडे पाहत म्हणते, आता मला काय माहित, तू लगेच माझ्याकडे संशयाने का पाहतेस? इथे मला तरी माहित होतं का या केसबद्दल आधी, जे मी तिला बोलावलं असेल? तोही जरा चिडतच म्हणतो. मी असं म्हटलं का की तू बोलावलं असशील सत्या? मी इन जनरल विचारत होते आणि तुला नाही तर सरांना विचारत होते. तसंही तूच मला वाटते आता सांगितलं असशील कॉल किंवा एक मेसेज करून. तीही त्याच्यावर दातोट खाऊन बोलते. आरोही, आता अति होते हं. तो रागात. अरे का भांडताय दोघं तुम्ही विनाकारण? आणि आरोही, तू बहुतेक विसरतीस. ती एक रिपोर्टर आहे आणि इथे एक खून झाला आहे. तोही अजब पद्धतीने. आपल्या आधी हे लोक तिथे न्यूज मिळवण्यासाठी पोचलेले असतात. पण खरं तर यावेळी मी स्वतःच तिला बोलावलं आहे. मागच्या वेळेस तिने आपल्याला छान मदत केली होती. ती आता सोबत तुमच्या असेल तर मदतच होणार आहे. सर स्पष्टीकरण देतात. तसं सत्या, बघ मी नाही बोलवलं असा लूक देतो. पण सर, ही केस आधीच खतरनाक आहे. इथे आम्ही बाहेर व्यवस्थित पडू की नाही याची खात्री नाही. तिथे अजून एकाची आमच्यावर जबाबदारी कशाला टाकत आहात? ती बोलताना परत भाऊक झाली होती आणि नकळत तिने सत्याचा हात दाबला होता, ज्यावरून सत्या ती जरा मनातून घाबरली आहे हे कळालं होतं त्याला. आरोही, सोड आता. आता सरांनी तिला बोलावलं आहे म्हटल्यावर आपल्याला तिलाही यातून सुखरूप आणण्याची जबाबदारी घ्यावीच लागेल. चल आधी आपण त्या तुझ्या शीतल फ्रेंडला भेटू. काय आणि कसं झालं विचारायला हवं. सर काही बोलणार तसं तोच मध्ये पडतो आणि तिच्या हाताला धरून ते दोघं त्या स्पॉटला येतात, जिथे त्या प्रोड्युसरची बॉडी बाहेर आणून ठेवली होती. नाईलाजाने मग आरोही त्या सगळ्यांसमोर जाते. शीतल, ती एका पाठमोऱ्या मुलाला आवाज येते. तसा तो 6 फूट उंचीचा मुलगा तिच्याकडे टर्न होऊन पाहायला लागतो. आरोही, राईट? त्याने मंद हसून तिला विचारलं. तसंही तसं ती मंद स्मित करतच होकारार्थी मान हलवते. सत्याचं लक्ष जातं आता त्याच्यावर. शीतल खरंच हँडसम होता. नावाप्रमाणेच कूल असावा असं तरी त्याच्या आत्ताच्या पेहरावावरून वाटत होतं. केस थोडे खांद्यापर्यंत होते, जे मागे एक पोनी घालून बांधले होते. डोळ्यांवर काळा गॉगल होता, पण सध्या तिच्याशी बोलताना तो वर केसांवर अडकवलेला होता. हातात मोठे टायटनचे घड्याळ होते, जे थोडे ओल्ड टाईप वाटत होते. बायपेसे या हँडसम हिरोचे दिसत होते. रंगाला गोरा होता, पायात बूट
काळ्या रंगाचे होते, ज्यावर सॉक्सही लागलेला दिसत होता. सॉक्सही घातलेला दिसत होता, अगदी गुडघ्यापर्यंत. हिरो म्हणून तो शोभून दिसत होता. आता त्याला कळालं होतं, सर इतकं त्यांचे ह्याच्याकडे आकर्षित का झाले असावे. त्याने त्याला बघता बघता स्वतःलाही एकदा निरखले, अगदी नकळत. पोरींना काय आवडतो काय माहित, ह्याच्यापेक्षा तर मी भारी वाटतो. नकळत चा आवाज काढत मनातल्या मनात सत्या स्वतःशी बोलला. सत्या, तोच त्याला आरोहीचा आवाज आला आणि तो भानावर आला. ती मगापासून हाक मारत होती, जेव्हा साहेब त्याच्यामध्ये गुंतले होते. पण त्या शीतलला मात्र त्याचं असं बघणं कसं तरीच वाटत होतं, जे सत्याला त्याच्या डोळ्यातलं ते वेगळेपण जाणवलं. म्हणून लगेच त्याने आरोहीकडे पाहिलं. हा, बोल ना. त्याने आता आरोहीचा नकळत हात धरत म्हटलं. अरे ते, पण सत्याचं असं बिहेवियर तिच्यासाठी नवीन होतं. त्याने याआधी कधीच असं बाहेर तिच्यावर हक्क दाखवला नव्हता. त्यामुळे तीही गोंधळून पाहायला लागली आणि तशीच बोलायला लागली. ते तुला काही प्रश्न करायचे असतील तर, म्हणजे मी विचारलं आहे, पण तुलाही. तिने तिचा हात काढण्याचा प्रयत्न करत विचारले. हम्म. पण त्याने तसं काही करू दिलं नाही तिला. उलट घट्ट हात पकडला. तिने डोळे मोठे करून त्याला पाहिलं, तसं त्याने नाराज होत आपला हात सोडला. ते, तुम्ही इथे कसलं शूटिंग करत होता? त्याने विचारायचं त्याला म्हणून काहीतरी विचारलं. ते आम्ही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी शो करत होतो. प्रोड्युसर अमोल मोगे यांची सत्य आत नक्की काय आहे जाणून घ्यायची खूप इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी हा प्रोजेक्ट हातात घेतला होता. मलाही हा शो हिट होईल या हिशोबाने विचारलं होतं. मी हे सर्व ऐकून होतो आणि मलाही यात इंटरेस्ट असल्याने मीही पुढचा मागचा विचार न करता हो म्हणालो आणि शूटिंग त्याचं 2 दिवसापूर्वी चालू झालं. टोटल आम्ही 10 जण आहोत. त्याने त्याच्याबरोबर असलेल्या को ॲक्ट्रेसकडे पाहत म्हटलं. 2 दिवस काही वाटलं नाही, पण सकाळी पुढच्या शूटिंगसाठी तिथे सेट लावायला म्हणून ते आज सकाळीच गेले होते. आमचा आज लास्ट डे होता इथल्या शूटिंगचा. नंतर आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाणार होतो. त्याने माहिती पुरवली. पण बघा ना, त्याआधीच असं झालं इन्स्पेक्टर आरोही. पण मला एक कळत नाही, याची हिस्ट्री तुम्हाला नीट माहिती होती, तरी हा शुद्ध वेडेपणा करायची काय गरज होती? थोडीशी चिडतच आरोही त्या ॲक्टरला म्हणते. आरोही, कूल डाऊन. असं काही होईल हे त्यांच्याही गावी नसेल. सत्याने तिला नेहमीप्रमाणे सांभाळण्याचा प्रयत्न केला. अरे, पण सत्या तुला कळतंय ना? ती बोलणार तसं त्याने तिचा हात हातात घेऊन हलका दाबला आणि नजरेनंच खुणावलं. समोर मीडिया उभी होती. त्यात रुपाली होती. त्याला उगीच यात पडायचं नव्हतं. ना तिला पडू द्यायचं होतं. त्यांचं काम फक्त खुनीला शोधणं होतं. तेवढंच काम त्याला नीट पार पाडायचं असल्याने आणि समोर त्यात रुपाली असल्याने तो तिला शांत करू पाहत होता. कारण आपण एक जरी वाक्य बोललो, चुकूनही, तर हीच मीडिया एकाचे 100 करून नाही ते पब्लिकपर्यंत पोहोचू शकते हे त्याला माहीत नव्हतं का? आरोही सुद्धा त्या रुपालीकडे पाहते आणि तिथून दुसरीकडे निघून जाते. रुपाली सुद्धा आता तिला खुन्नस देत होती. ह्या या हवेलीचा इतिहास असा होता की 100 वर्षापूर्वी एका पूर्ण फॅमिलीचा खून झाला होता. अगदी तिथल्या वॉचमनचाही. होळीच्या दिवशी खेळायला या म्हणून हवेलीच्या होणाऱ्या नवीन सुनबाई व त्याच्या घरच्यांना आमंत्रण केलं होतं. पण त्या दिवशी त्या होणाऱ्या नवीन सुनबाईला व तिच्या फॅमिलीला घालून पाडून बोलून त्यांचा अपमान केला होता सर्व लोकांसमोर आणि त्याची चीड आल्याने या फॅमिलीने त्या फॅमिलीचा खून करून स्वतःचाही जीव घेतला होता. त्यानंतर काही वर्षातच इथल्या आसपासच्या लोकांना इथून जाताना येताना वेगवेगळे भास व्हायला लागले. आधीच लोकांनी भास असतील आधीच्या लोकांनी भास असतील असा काही दिवस मनाचा ग्रह केला. पण नंतर नंतर दर होळी ते गुढीपाडवापर्यंत इथे लाईट सारखं दिसायचे आणि कुणीतरी जोरात काठी आपटल्याचंही ऐकायला यायचे. तेव्हापासून सर्वांनी इथून जायचा रस्ता बंद केला. पुढे पुढे काही वर्षांनी लोक हेही विसरले. पण त्याला शापित हवेली नाव आधीच पडल्याने मात्र तो तिकडचा रस्ता बंद करून होता तसाच बंद आजपर्यंतही राहिला होता. त्या हवेलीचा वारसदारही आता कोणी नसल्याने गव्हर्नमेंटच्या नावे झाला होता. आता कुणाला जास्तच असं काही खरंच आहे का हे बघायची हौस असलेले लोक गेले होते.
पण ते परत आलेच नाही. कारण कळालं नाही. कारण तेव्हा परत आत जायची कुणाची हिंमत झालीच नाही. मागच्या गेल्या महिनाभरात सर्व शांत असताना परत अचानक हालचाली त्या हवेलीतील वाढल्या गेल्या आणि परत तिथल्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली. मागच्या महिनाभरात तिथून जाणाऱ्या ही लोकांचे आता खून झाले. अर्थात लोकांनी ग्रह करून घेतला की ती फॅमिली आता परत आपला बदला पूर्ण करण्यासाठी आली आहे. आणि अशातच पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीसाठी अमोल सर, जे खूप मोठे बॉलिवूडमधील प्रोड्युसर म्हणून प्रसिद्ध होते, त्यांनीही ही शोध मोहीम आपली इथे 2 दिवसांपासून बिना परवानगीने सुरू केली होती. सत्या सर, आरोही, मी सुद्धा येऊ का तुमच्याबरोबर आतमध्ये? नाही, म्हणजे कालच आमच्यापैकी 5 जणांनी या हवेलीत प्रवेश केला होता. त्यात अर्थात मीही होतो आणि त्यामुळे मला चप्पान-चप्पा माहिती आहे या हवेलीचा. शिवाय आपल्यातला कुठे कुठे धोका मिळू शकतो हेही मला बऱ्यापैकी माहिती आहे. शीतल, त्या हिरोने सत्या आणि कामटे सरांकडे पाहत रिक्वेस्ट केली. ओके, आरोही, सत्या यांनाही आपल्या टीमबरोबर घेऊन जा. तेवढंच मार्गदर्शनही मिळेल. आणि प्लीज सर्व लक्ष द्या. तुम्ही सर्वांनी आपले कॅमेरा ऑन ठेवायचे. कामटे सर टीमला निर्देशन म्हणतात. टीम आतमध्ये मोठी नव्हती जाणार. आरोही, सत्या आणि अजून 5 पोलीस, तर मीडियामधून रुपाली व आता हा हिरो शीतल, असे 9 जण लोक जाणार होते. आरोही रुपालीमुळे तर सत्या शीतलच्या येण्याने नाराज झाले होते. आरोही रुपालीमुळे तर सत्या शीतलच्या येण्याने नाराज झाले होते, पण ते मनातच ठेवत होते. शेवटी सगळी प्रिकॉशन घेऊन ते 9 जण आत शिरले. सगळे बरोबरच राहायचं असं आधीच ठरल्याने ते एकमेकांच्या मागे पुढे होते. सर्वात पुढे 2 पोलीस, मग शीतल आणि हे दोघे, तर मागून रुपाली आणि उरलेले पोलीस, असा लवाजमा आपला कॅमेरा काही हत्यारांसह आत प्रवेश करतात. शीतल त्यांना माहिती देत होता. तसे ते अलर्ट राहत चालत होते. काय असेल या हवेलीचा इतिहास? खरंच कोणी सत्या म्हणतोय तसं त्याचा फायदा घेत असेल का? आता हे सगळे शोध लावायला गेले आहे. बघूया खरं खोटं. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.